हॅलो गाईज, आज सकाळी सकाळी बाहेर गेले होते तर इतकं छान जास्वंदाचं फुल आलेलं त्या झाडाला. मग सगळे फुलं तोडून घेऊन आले आणि आईंची पूजा चालू होती तर मग लगेच दिली त्यांना आणि मला नंतर पूजा करायची होती. तर मग मी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवून घेतला कारण मला उपवास होता. मग सगळ्यांसाठी वांग्याची भाजी पोळ्या वगैरे बनवल्या आणि मग नंतर मी गणपती बाप्पाची पूजा केली, छान अभिषेक करून घेतला आणि मस्त दुर्वा वगैरे आणल्या होत्या. तर आता अधिक मासामधली चतुर्थी होती त्यामुळे मग 33 दुर्वा व्हायच्या होत्या. तर मग मी 33 दुर्वांची जुडी बनवली होती आणि एक्स्ट्रा दुर्वा होती तर मग अजून एक 21 दुर्वांची जुडी बनवली होती आणि मग मस्त गणपती बाप्पाची स्थापना केली. त्यांना दुर्वा वगैरे व्हायला आणि छान असं सकाळी झाडाला उमललेलं फूल वगैरे वाहून मस्त पूजा केली, गोड खोबऱ्याचा नैवेद्य दिला आणि नंतर मग नमस्कार केला. आणि मला उपवास होता त्यामुळे मग माझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. मग नंतर जेवण वगैरे केलं आणि आम्ही गेलो होतो कोळेगावच्या गणपतीच्या दर्शनासाठी. तर मस्त दुर्वा फूल नारळ वगैरे घेतलं आणि मग दर्शनाला गेलो होतो. तर आज अधिक मासातली चतुर्थी होती त्यामुळे खूप गर्दी होती. मग ऋतूला पण घेऊन गेलो होतो आम्ही. तर त्याने मस्त घंटा वगैरे वाजवली आणि मस्त असं गणपती बाप्पाचं दर्शन केलं. आणि मग तिथे गर्दी होती त्यामुळे गुरुजींकडेच फूल आणि माळ आणि दुर्वा वगैरे दिलं होतं. तर मग मस्त असं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला, तिथे पण प्रसाद ठेवला आणि रिद्धूसाठी तिथून मोदकचा प्रसाद घेतला होता. तर छान असं दर्शन झालं. रिद्धूला पण गुरुजींकडे दिलं होतं पाया पडण्यासाठी. तर मग त्याला पाय वगैरे पाडलं आणि हा गणपती खूप नवसाचा आहे असं म्हणतात. तर मग मस्त बाहेर पण छान वातावरण होतं, मस्त फोटोज वगैरे काढले आणि मग येताना इतकं छान असं वातावरण झालेलं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.